जय हिंद भावांनो बघा, आज 8/10/2024 आणि आजचे अपडेट सांगणार आहे की पुण्याला, नाशिकला मेडिकल आणि रिमेडिकल यांना किती पॉईंट भेटत आहेत, किती भेटत नाही आहेत. आज सविस्तर माहिती ऐकणार आहोत भावांनो. बघा, पुण्याचा अपडेट आहे. पुण्याचा अपडेट भेटलेला आहे आज बघा. आणि भावांनो, आज फार कमी अपडेट आहे आपल्याकडे. आज अपडेट कमी असल्यामुळे आजचा व्हिडिओ छोटासा होईल. तरी बघा, पूर्ण जानकारी घ्या आपल्याकडनं. आज 8 ऑक्टोबर अपडेट घ्या पुण्याची. तर टोटल कॉलिंग आहे 100 जणांना. कॉलिंगपैकी प्रेझेंट आहेत 65 फक्त 65 जण आज प्रेझेंट आहेत. ॲब्सेंट आहेत त्यातले ॲब्सेंट बघा भावांनो, त्या ठिकाणी 30 पोरं ॲब्सेंट आहेत, 35 आहेत ॲब्सेंट. आणि हाईट फेल 2 कॅन्डिडेट आहेत आणि चेस्ट फेलमध्ये 25 कॅन्डिडेट आहेत बघा. सर्वात जास्त जर फेल कुठं जर होत असतील तर चेस्टमध्ये सर्वात जास्त फेल होत आहेत. आणि टोटल जे रनिंग कॅन्डिडेटसाठी अवेलेबल राहिलेले आहेत ते 38 राहिलेले आहेत. 38 कॅन्डिडेटची रनिंग झालेली आहे. त्या ठिकाणी 2 ग्रुप करे पुण्यात. एक 28चा ग्रुप केलेला आहे, त्या ठिकाणी 7 फेल आहेत. आणि सेकंड जे ग्रुप आहे ते 10चं केलं आहे, 3 फक्त त्यात फेल आहेत. आणि टोटल मेडिकलसाठी 28 कॅन्डिडेट जे आहे सिलेक्ट झालेले आहेत. त्यांचा भावांनो उद्या मेडिकल होणार आहे. तरी बघा, पुढची अपडेट घ्या आपल्याकडनं. पुढची अपडेट आहे नाशिक अपडेट आहे ती CISF कॅम्पची. तर ज्या ऑल कॅन्डिडेट आहेत ती त्या ठिकाणी 140 पोरं येत आहेत भावांनो. 1 ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी 140 कॅन्डिडेटांना बोलवत आहेत फिजिकलसाठी. त्या ठिकाणी प्रेझेंट कॅन्डिडेट फिजिकल होते 99 आणि ॲब्सेंट होते भावांनो 41 जणांनी आले नव्हते त्या ठिकाणी फिजिकल देण्यासाठी. आणि चेस्ट हाईट फेल फिजिकलसाठी झालेले आहेत 26 जण. आणि ऑल कॅन्डिडेट जे रनिंगसाठी गेलेले होते ते 73 जण गेले होते बघा. 73मधनं जी फेल झालेले आहेत भावांनो, नाशिकला 17 कॅन्डिडेट फेल झालेले आहेत. आणि शनिवारी जी 5 तारीख होती त्यावेळेस फक्त चेस्टला 42 पोरांना बाहेर काढलेले आहेत. आणि पुन्हा कुणालाच जास्त त्रास दिलेला नाही आहे. टोटल पास झालेले आहेत. नाशिकला 56 जण पास झालेले आहेत बघा मेडिकलसाठी. त्यांचाही उद्या मेडिकल होईल. आणि नाशिकची अपडेट सांगतो, नाशिकला ज्यांचं कुणाला रिमेडिकल भेटेल तो कॅन्डिडेट डायरेक्ट पुण्याला किंवा नागपूरला जात आहे भावांनो. आणि आपल्याला एक मेडिकलची अपडेट भेटली आहे लातूरची भावांनो. आपल्याला मेडिकलची अपडेट भेटलेली आहे बघा. तर लातूर टुडे मेडिकल अपडेट 48 पोरांचं रिपोर्टिंग होता आणि 13 जण रिमेडिकलला गेलेले आहेत आणि 35 जाग्यावरती फिट आहेत बघा. आता सरळ सांगतो, या 13मधनं भावांनो 3 ते 4 कॅन्डिडेटच फिट होतील. 10 ते 9 कॅन्डिडेट बाहेर जाणार आहेत. तरी बघा, ही आजचा एवढाच व्हिडिओ होता. आता एवढा व्हिडिओ घेऊन आपण बास करूया. जय हिंद.